हरिओम. आज सोमवार 13 जुलै 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा हा भाग. देव आणि नाम भिन्न नाहीत. ऐकूया त्यांचे विचार. आपल्या अनुभवाला येईल तेच खरं जरी असलं तरी आपण त्याप्रमाणे वागतो का? पुष्कळ वाईट गोष्टी आहेत असे आपल्याला अनुभवाला येतं, परंतु त्या करण्याचा आपण टाळतो का? हाच तर आपल्यातला दोष आहे. थोर पुरुषांचं मात्र तसं नसतं. त्यांना जे अनुभवाला आलं ते त्यांनी आचरणात आणून दाखवलं आणि म्हणूनच ते संत पदवीला गेले. खरोखर संतांचे आपल्याला केवढे उपकार आहेत. जगातलं सुख हे खरं सुख नव्हे, दुःखानेच सुखाचा घेतलेला केवळ द्वेष आहे तो. असं जेव्हा त्यांच्या अनुभवास आलं तेव्हा त्यांनी त्या सुखाकडे पाठ फिरवली आणि खऱ्या सुखाच्या शोधाला ते लागले. परमेश्वर प्राप्तीतच खरं सुख आहे असं त्यांना आढळून आलं. त्या प्राप्तीचा अगदी सोपा मार्ग म्हणजे ईश्वराचं नाम. हेच वेदकालापासून ते आतापर्यंत सर्व साधू संतांनी अनुभव घेऊन सांगितलाय. सद्गुरूकडून मिळालेलं ईश्वराचं नाम प्रेमाने, भक्तीने, एकाग्रतेने घेतलं तर परमेश्वर आपल्याजवळ येऊन उभा राहतो. बरं, असा सर्व संतांनी आपल्याला आपला अनुभव कंठरावाने सांगितलाय. आपण तसं नाम घेतो का? नामाकरता नाम आपण घेतो का? का मनात काही इच्छा वासना ठेवून घेतो? कोणतीही वृत्ती मनात उठून न देता जर नामस्मरण केलं तर देव काही लांब नाही. देव आणि नाम ही दोन्ही भिन्न नाहीतच. नाम म्हणजेच देव आणि देव म्हणजेच नाम. नाम एकदा मुखात आलं म्हणजे देव हातात आलाच. मुलं पतंग उडवतात. एखादा पतंग आकाशात इतका उंच जातो की तो दिसेनासा होतो आणि तरी तो पतंग उडवणारा असतो. तो म्हणतो माझ्या हातात आहे पतंग, कारण त्या पतंगाचा दोरा त्याच्या हातात असतो. जोपर्यंत अखंड नामस्मरणाची दोरी आपल्या हातात आहे तोपर्यंत परमेश्वर आपल्या हातात आहे. ती दोरी सुटली की परमेश्वर सुटला. आपल्या नामस्मरणाला एका गोष्टीची अत्यंत जरुरी आहे. आपल्या जीवनात परमेश्वर वाचून लढतं असं जोपर्यंत आपल्याला वाटत नाही तोपर्यंत आपलं नामस्मरण खरं नव्हे. परमेश्वरच आपल्या जीवनाचा आधार, त्याशिवाय आपण जगूच शकत नाही अशी वृत्ती मांडल्यावर होणारं नामस्मरण तेच खरं नामस्मरण. आपली स्थिती याच्या अगदी उलट. परमेश्वरा वाचून आपलं कुठेच अडत नाही अशा वृत्तीने आपण नामस्मरण करतो. मग परमेश्वर तरी कसा येईल हो? परमेश्वराचं नाम हेच आपल्या जीवनाचं सर्वस्व समजून नाम घेतलं तर जीवनाचं सार्थक झाल्यापासून राहणार नाही. नामाने भगवंताची प्राप्ती होणारच ही खात्री असावी. अशा नामालाच निष्ठेचे नाम असं म्हणतात. भक्त, भगवंत आणि नाम ही तिन्ही एकरूपच आहेत. जेथे नाम आहे तिथे भक्त आहे आणि तिथेच भगवंत आहे. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.